भाजेलेने पाहून आल्यानंतर लोहगड विसापूर किल्ल्यावर जात असताना आपणाला वाटेमध्ये हा धबधबा लागतो व आता आपण या धबधब्याच्या वरील बाजूस एक लेणं आहे ते पाहण्यासाठी जाणार आहे। अपरिचित असणारे हे लेणं आज आपण करणार आहे। याच्या वरील बाजूस थोडा हे लेणं आहे, असा धबधबा आहे। पावसामध्ये हा खूप फेमस असतो धबधबा। ठिकाणी गाडी लावली आहे व आपण असं चाललो आहे। आपण पाहू शकतो हे खळगे इथं आहेत चर जाण्यासाठी वगैरे। आणि विशेष म्हणजे आपण पाहू शकतो या ठिकाणी छन्नी व हातोड्याचे घाव आहेत, म्हणजे हा त्या काळी पाणी साठवणूक करण्यासाठी असा वापर केला जात असावा, पाहू शकतोय। पाहून आपण आता या धबधब्याच्या मार्गातूनच लेण्यापर्यंत पोहोचणार आहे। भाजेलेण्याचे शेवटचं लेणी आहे व शेवटच्या लेणीच्या या साईडला ते लेणं आहे। थोडं असं जायचं आहे। वाट सापडत नाही, बघू वर जाऊ इथून। या ठिकाणी थोडं कन्फ्यूज होण्यासारखा मार्ग आहे। या आल्यानंतर आपण वरच्या बाजूस गेलो होतो, तर आपणाला असं जायचं आहे या झाडीतून। प्रथम वाटलं आपणाला रस्ता नसेल, परंतु व्यवस्थित रस्ता आहे। भरपूर झाडे आहे खाली। हे पावसाळ्याच्या त्या ठिकाणी गाडी लावली खाली। हे भाजेलेण्याचं शेवटचं लेणं व अशा या झाडीतून आपण आलो आहे या कपारीपाशी। आता या कपारीत कोपऱ्यात जाऊन तिथून वर जायचं। वरच्या बाजूस लेणं आहे। चला, भाजेलेण्याच्या बरोबर या साईडला आपल्या विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला हे लेणं आहे। फेब्रुवारी महिना आहे तरी पाहू शकतो आपण पाणी थोडंसं येत आहे, मस्त पाहायला भेटत आहे या ठिकाणी। आता आपण असं जाऊ आणि वर जाऊन पाहू, निरीक्षण करू। इथून काही लक्षात येत नाही। परिसर पाहू शकतो आपण, असा हा परिसर आहे। बरेच वर आलो आपण आहे। त्या ठिकाणी गाडी लावली आहे आपली व गाडी लावून आपण या घाईतून असं आलो होतो या ठिकाणापर्यंत। अजूनपर्यंत तर काही लेणं सापडलं नाही। ठीक आहे, बघू आपण नक्की कुठं आहे ते शोध घेऊनच जाऊ लेण्याचा आपण त्या। हे पाहू शकतोय भाजेचं लेणं, छोटेखानी लेणं आहे। पोचलो शेवटी आपण। अर्ध्या तासाची कसरत व अवघड ठिकाणी येऊन हे लेणं पाहिलं आहे। या ठिकाणी आपण कन्फ्यूज झालो, वरच्या बाजूस गेलो होतो व नंतर आपण पूर्ण खडाव पहाड उतरून खाली आलो व या ठिकाणी हे लेणं आहे। सिंगल लेणं आहे व स्तूप आहे छोटासा। शेवटी आपण त्या लेण्यापाशी पोहोचलोच व थोडे कोरीव काम आहे, तर चला पाहू। हे पाहू शकतो असं भाजेलेणे 2 आहे। असा स्तूप आहे। त्या बाजूला एक नॅचरल केव्ज आहे। असं आहे, जवळ आहे परंतु लवकर सापडत नाही। पहा, या अशा सोंडेवर आहे। पण आता
भाजेचं जे अपरिचित लेणं आहे ते पाहायला आलो आहे. माझ्या पाठीमागच्या बाजूस पाहू शकतो हे भाजेचं अपरिचित लेणं आहे. आपण बराच वेळ शोधाशोध केली, जवळपास आपला अर्धा ते पाऊण तास हे लेणं पाहण्यासाठी गेला व शेवटी आपण या ठिकाणी पोहोचून गेलो. परिसर पाहिला तर हे पाहू शकतो असं एक या ठिकाणी नॅचरल केव्ज आहे ही, आणि त्याच्या बाजूला आपला हा असा सिंगल स्तूप असणारं लेणं. आपण आता लेणं पाहिलं आहे व आता परतीच्या प्रवासाला निघालो आहे. तर चला, हे पाहू शकतो वरील बाजूस असं छन्नी हातोड्याचे घाव हे या ठिकाणी आहेत. खूप शोधाशोध करायला लागली व अडचणीच्या ठिकाणी असल्यामुळे बराच वेळ आपला वाया गेला. अपूर्ण माहिती होती आपणाला, त्याच्यामुळे आपणाला भाज्याचं अपरिचित लेणं भेटून गेलं. आपण या कड्याच्या वरच्या बाजूस गेलो होतो त्या बाजूनी, व हा पूर्ण धबधब्याचा कड्याचा भाग उतरून आपण या अशा रस्त्याने इतिहास आलो व शेवटी हे लेणं आपणाला भेटून गेलं. सिंगल लेणं आहे. तुम्ही जर हे लेणं पाहायला येत असाल तर ग्रुपनी या, एकट्याने येऊ नका, कारण खूप झाडी आहे, अडचण आहे, लवकर लेणं सापडत नाही आपणाला. त्यामुळे जरा जपून आणि सावधगिरीने या. लेणं पाहून आपण परतीच्या प्रवासाला निघत आहे. या लेण्यासाठी आपणाला भाजे गावातून पुढे आल्यानंतर भाजेच्या लेण्या आहेत व लेण्या पाहून झाल्यानंतर त्याच्या पुढच्या बाजूस जवळच धबधबा आहे, वॉटरफॉल, व त्या धबधब्याच्या घळीतून आपणाला वर यायचं आहे. हे पाहू शकतो असं जोपर्यंत लेण्याच्या तोंडापर्यंत जात नाही आपण वरती गेलो होतो, वरून पूर्ण खाली उतरत खाली आलो व या अशा अवघड लेण्यापाशी लेणं सोपं आहे, परंतु आपणाला माहीत नसल्यामुळे आता खूप वेळ वाया गेला. मी पाहिलं आगी मावळाच्या माशा आपणाला पाण्यापाशी पाहायला भेटत आहे, परंतु त्यांना आपण कोणत्याही प्रकारचा डिस्टर्ब न करता आपण आपल्या मार्गाने जाणार आहोत. हे पाहू शकतो असं जायचं वरती आपणाला, इथून मगाशी आलो होतो. या ठिकाणी आल्यानंतर हा जो दिसत आहे समोर, त्या बाजूला जायचं नाही आपणाला, तर लेफ्ट बाजूला जायचं आहे. 2च मिनटात आपणाला ते लेणं सापडून जातं. छोटेखानी लेणं आहे, सुंदर लेणं आहे, परंतु या ठिकाणी गेला तर पूर्ण टॉपला जाऊन पुन्हा खाली उतरावं लागतं. तसं न करता या ठिकाणी न जाता डाव्या साईडला जायचं आहे. तेवढी खूण फक्त व्यवस्थित लक्षात ठेवा, लेण्यापर्यंत पोहोचून जाताल. तर हे जे दिसत आहे पहिलं वगाळ वॉटरफॉलाच्या वरती आल्यानंतर त्याच्या डाव्या साईडला च्या बाजूस पाहिलं तर विसापूरची आपली तटबंदी पाहायला भेटत आहे व तटबंदीच्या या ठिकाणी बरोबर हे असे 2 दिसत आहेत. तर डाव्या रोडच्या बाजूने जायचं आहे, ही खूण लक्षात ठेवा, तरच व्यवस्थित जाताल, नाहीतर या लेण्याची चुकण्याची 100% चान्सेस आहेत. पाहायला भेटत आहे या ठिकाणी आपण आपल्या गाडीपाशी 2 मिनटात पोहोचत आहे. हा धबधबा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते पावसाळ्यात. लेणं पाहून आपण आपल्या गाडीपाशी पोहोचत आहे. साधारण हा अर्धा ते पाऊण तासाचा ट्रेक आहे, परंतु आपणाला वर जे पाणी दिसते तिथपर्यंत गेलो होतो आपण, चुकीच्या रस्त्याने गेलो होतो, त्यामुळे आपणाला बराच वेळ गेला. सावधगिरीने जा.